मी त्यावेळी ॲग्री डिप्लोमासाठी गिरवी येथे शिकत होतो. सकाळी 9 वाजता 10 ते 11 किमी सायकलवरून तालुक्याच्या ठिकाणी जायचो व तेथून बसने कॉलेजवर. 5 वाजता कॉलेज सुटल्यावर 7 वाजेपर्यंत घरी. तसा हा प्रवास रोजचाच. कॉलेजमध्ये आमचा 7-8 जणांचा ग्रुप होता. आम्ही म्हणजे एकदम आगाऊ पार्टी होतो. नेहमी पैंजा लावणे व एखाद्याला सर्वांचे बिल भरायला लावणे असे आमचे उद्योग. तिथल्या सरांना त्रास देणे वगैरे रोजचेच. एकदा असाच मित्राबरोबर बसलेलो असताना पैंज लागली की बघू कोण आज उशिरापर्यंत कोण थांबतंय. सर्वजण थांबले खरे, पण हळूहळू एक एक जण काढता पाय घेऊ लागला. मग शेवटी मी आणि अजून 3 जण उरलो. मग शेवटी आम्ही पण म्हटलं चला आता निघायला हवे. 7 वाजत आले होते. पावसातलेच दिवस होते व आभाळही भरून आले होते. पूर्ण अंधार पडला होता. मग तिथून मी मित्राच्याच घरी गाडीवर स्टँडपर्यंत आलो. सायकल घेतली व घराकडे निघालो. पण पाऊस सुरू झाला होता. पण आजूबाजू थांबून जमणार नव्हते. त्यावेळी मोबाईलही नव्हता माझ्याकडे, त्यामुळे घरी सांगण्याचा प्रश्नच नव्हता. घरी येताना रस्त्यात खूप दाट झाडी होती. मी भर पावसात सायकल चालवत होतो. मी ज्यावेळी त्या दाट झाडीत आलो व अचानक वीज कडाडली व माझ्यासमोर 3 बायका चालत येताना दिसल्या. रंगाने खूप गोऱ्याच होत्या. त्या एवढ्या रात्रीच्या कुठे गेल्या असतील असा विचार येऊन गेला मनात. पण जसजसे मी त्यांच्या जवळ जाऊ लागलो तसे एका बाईने माझ्या थोबाडीत मारण्यासाठी हात उचलला. पण मी तो हुकवला व पुढे जाऊन मागे बघण्यासाठी थांबलो व मागे कोणीच नव्हते. मी खूप घाबरलो होतो व जास्त वेळ तिथे न थांबता तडकन घरी निघून आलो. घरी येईपर्यंत 8:30 वाजले. घरी आल्यावर घरच्यांची खूप बोलणी बसली म्हणून काही सांगितलेही नाही की काय घडले माझ्यासोबत. मग तसंच जेवण केलं व झोपलो. सकाळी जाग आली ती खूप उशिरा. जरा तापही वाटत होता अंगात. हळूहळू ताप जास्तच वाढू लागला. मग संध्याकाळी दवाखान्यात वडिलांबरोबर गेलो व गोळ्या इंजेक्शन दिले. घरी आलो पण ताप कमी झाला नाही. रात्री उठलो व बाहेर आलो. जरा अंगणाच्या पुढे जाऊन बसलो तर समोरच्या रानात कोणीतरी उभे असलेले दिसले. पण मनात म्हणले की पाणी चालू आले असेल रानात व परत येऊन झोपलो. पण पावसाळ्यात कशाला पाण्याची गरज नसते हे नंतर लक्षात आले. सकाळपर्यंत ताप खूप वाढला होता. वडील तर खूप शिव्या द्यायचे की कधी आजारी न पडणारा पोरगा एवढा कसा काय आजारी पडला. डॉक्टरांचाही काही फरक पडत नव्हता. मग शेवटी आईच्या सांगण्यावरून वडील गावातील एका जाणकार बाईकडे गेले. ती बाई सर्वांचे सांगायची. तसे वडील तिच्याकडे गेले व सांगितले की 2 दिवस आजारी पडलाय मुलगा. डॉक्टरकडे पण नेलता पण काही फरक पडला नाही. मग त्यांनीच पुढचे सांगितले की याला चिन्ह दिसले होते त्या ठिकाणी. त्यासाठी 21 कडधान्याचा पुतळा करून वाहत्या पाण्यात सोडून द्या. त्यानंतर वडील घरी आले व 21 कडधान्य शोधू लागले व त्यांचे पीठ करून पुतळा तयार केला व तो फाट्यात सोडून दिला. जसा पुतळा सोडला तसं त्यांना पाण्यात एक लहान मुलगा दिसल्याचा भास झाला व ते तिथून लगेच माघारी फिरले व घरी आले. मग माझा ताप हळूहळू कमी झाला. मग मी त्यानंतर बरा झालो. मग त्यानंतर मी कधीही जास्त उशिरा केला नाही घरी यायला. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.